विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, लोहारा शाळेसमोरील रस्त्यावर मोठे खड्डे। बाळापूर तालुक्यातील लोणारा ग्राम लोहारा इथं ग्रामपंचायतच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या उर्दू आणि मराठी शाळेसमोरील रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य। पावसाळा सुरू होताच लोहारा येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात। त्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता अक्षरशः डबक्यात रूपांतरित झालाय। परिणामी शाळेत येणाऱ्या लहान मुलांचे आणि गावकऱ्यांचं रोजचं जनजीवन विस्कळीत होत आहे। स्थानिकांनी सांगितलंय की सकाळी संध्याकाळी शाळेत येताना लहानग्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणं अत्यंत धोकादायक झालंय। काही वेळेस शाळेच्या गणवेशातच पाणी व चिखल लागून विद्यार्थी वर्गात पोहोचतात। यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफिज अब्दुल हननान देशमुख यांनी गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सांगितले, उर्दू शाळेतील अनेक विद्यार्थी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळेत येणं बंद करत आहेत। किती दिवस आम्ही हीच परिस्थिती सहन करणार? प्रशासन फक्त आश्वासन देतं, कृती कुठे आहे? गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की प्रशासनानं आता तरी डोळे उघडावेत। प्रत्येक पावसाळ्यात मुरुम टाकून तात्पुरता उपाय केला जातो, पण काही दिवसातच पुन्हा तीच परिस्थिती उद्भवते। यामुळे यावेळी कायमस्वरूपी डांबरीकरण करून योग्य रस्ता करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या गंभीर समस्येसंदर्भात ग्रामपंचायत सचिव राहुल उंद्रे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, या रस्त्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल। खड्ड्यामध्ये मुरुम टाकून रस्ता दाबविण्यात येणार आहे। याआधी सुद्धा अशाच प्रकारची मागणी पूर्ण करण्यात आली होती। गावकऱ्यांना आता प्रश्न पडतोय, दरवर्षी मुरुम टाकून तात्पुरता उपचार करायचा आणि पुढच्या पावसात पुन्हा तीच स्थिती निर्माण व्हायची। हा प्रकार किती काळ सहन करायचा? जनतेचा सवाल, खड्डे भरले जातील की विद्यार्थ्यांचं भविष्य? इंडिया न्यूज R7 काजी मेहंदी हसन, बाळापुर। ये जो लोहारा जिला परिषद उर्दू स्कूल है, मराठी स्कूल है, इसके अंदर आने जाने के लिए बच्चों को तकलीफ है, तो इसके लिए आपने क्या उपाय करे, क्या कहा, रोड के लिए क्या करा? नमस्कार, मी राहुल गोविंदराव उंद्रे, सचिव ग्रामपंचायत लोहारा। या ठिकाणी मागच्या गुरुवारी मी इथं आलो असता येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मला भेट दिली आणि रस्त्याची दयनीय अवस्था आहे, जो मुख्य रस्ता प्रवेश रस्ता आहे त्याची दयनीय अवस्था आहे। त्या अनुषंगाने मागील गुरुवारनंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही 4 टिप्पर मुरुम त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि उर्वरित ठिकाणी मुरुम टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे। 4 ठिकाणी मुरुम टाकून तो फैलवण्यात आलेला आहे। बाकी जिथे जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.